सत्य गणेश जिव्हाळा यूट्यूब चॅनलवर आम्ही गणेश पुराणातील संपूर्ण अध्यायाचे कथासार व्हिडिओ टाकत आहोत. तरी आपणास व्हिडिओ आवडल्यास आमच्या सत्य गणेश जिव्हाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करण्यास विसरू नका. श्री गणेशाय नमः. उपासना खंड. अध्याय पहिला. गणेश पुराण कथासार. धर्मनिष्ठ सोमकांत राजाची कथा. श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओंकार स्वरूपम शिवपुत्राय नमो नमः. ओंकार स्वरूप असलेल्या तसेच शिवाचा महादेवाचा सुपुत्र असलेल्या गणपतीला नमस्कार असो. ओम गणपतेय नमः. जय श्री गणेश. हे मंगलमूर्ती श्री गजानना विनायका शिव पार्वती सुता, प्रथम मी तुझ्या चरणांना मनोभावे वंदन करतो. तुझ्या प्रेरणेच मी ग्रंथारंभ केला आहे. कार्यसिद्धीसाठी तू मला मंगलमय आशीर्वाद दे. प्राचीन काळी अखंड एक तप चालणारे सत्र महातपस्वी शौनक ऋषींनी सुरू केले होते. तेथे पुराणाबद्दल माहिती असणारे व लोकांना समजावून सांगणारे अनेक विद्वान तसेच ऋषीमुनीही आले होते. या सत्रात लोकोद्धारासाठी सूत नानाविध पौराणिक कथा व उपकथा श्रोत्यांना सांगत असत. श्रोत्यांना या कथा श्रवण केल्यानंतर समाधान वाटत असे. अशा पद्धतीने त्यांनी श्रोत्र समुदायाला 18 महापुराणे सांगितली. महापुराणाचे श्रवण करून तृप्त झालेले ऋषीमुनी सुतांना म्हणाले, खरोखरच आम्ही महापुराणे ऐकून धन्य झालो. तुम्हीही 18 महापुराणे अत्यंत सोप्या रसाळ भाषेत सांगितल्यामुळे ती सर्वांना कळली. खरोखरच तुमच्यावर शारदेची कृपा आहे. आता अशाच काही पुण्यमय कथा सांगून आम्हाला ज्ञानवंत करा. हे ऐकून सूत त्या ऋषींना म्हणाले, तुमच्यासारखे श्रोते लाभले त्यामुळे आम्ही हे सांगू शकलो. आपण प्रथम 18 पुराणे श्रवण केलेली आहेत. तशीच आणखी 18 उपपुराणे सांगण्याचा आमचा मनोदय आहे. या 18 उपपुराणामध्ये 3 सर्वश्रेष्ठ पुराणे आहेत. ही 3 सर्वश्रेष्ठ पुराणे म्हणजे नारसिंह पुराण, नारदीय पुराण व गणेश पुराण होय. प्रथम मी आपणास गणेश पुराण सांगणार आहे. श्री गणेश हा शिवपार्वतीचा सुपुत्र होय. श्री गणेशास सर्व देवदेवतांमध्ये अग्रपूजेचा मान मिळाला आहे. तो सुखकर्ता दुःखकर्ता आहे. अशा या विनायकाचे पुराण पृथ्वी तलावर ऐकण्यास दुर्लभ आहे. तुम्ही सर्वजण भाग्यवंत आहात. त्यामुळे ही सुवर्ण संधी तुम्हाला मिळाली. गणेश पुराणाचे वाचन श्रवण केल्याने यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य याची प्राप्ती होते. मी आपणास बुद्धिदाता गणेशाचे पुराण सांगणारा एक गणेश भक्त आहे. मला श्री गणेश जशी प्रेरणा देईल त्याप्रमाणे मी हे गणेशाचे महात्म्य तुम्हाला सांगणार आहे. आपण ते शांत चित्ताने भक्तिमय अंतकरणाने श्रद्धापूर्वक ऐकावे ही नम्र विनंती. हे पवित्र पुण्यकारक गणेश पुराण प्रथम महर्षी व्यासानी भृगुनी सोमकांत नरपास व सोमकांत राजाने हे सर्व लोकांना सांगितले. आता मी प्रथम तुम्हाला पुण्यवान सोमकांत राजाची कथा सांगतो, ती ऐका. सौराष्ट्र देशात देवनगरामध्ये फार वर्षापूर्वी सोमकांत नामक एक सत्वशील राजा होऊन गेला. तो वेदज्ञानी, धर्मनिष्ठ व प्रजादक्ष होता. त्याच्याजवळ घोडदळ, पायदळ इत्यादी सारखे विविध सैन्य होते. त्याला सरस्वतीच्या कृपेने बृहस्पती ऋषीसारखी मती लाभली होती. त्याच्याजवळ कुबेराने हेवा वाटेल एवढे ऐश्वर्य होते. हा राजा कीर्तिवंत, वरदवंत, यशवंत होता. अशा या राजाचे 5 विश्वासू प्रधान होते. विद्याधीश, रूपवान, क्षमंकर, सुबल, ज्ञानगम्य अशी त्या 5 प्रधानांची नावे होती. हे सर्व प्रधान राजाप्रमाणे चतुरस्त्र होते. त्याने आसपासचे अनेक प्रदेश जिंकून सोमकांत राजाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालविला होता. त्या सोमकांत राजा सत्वशील, सुविद्य, पतिव्रता पत्नी लाभली होती. सुधर्मा असे त्या राणीचे नाव होते. आलेल्या अतिथीचे स्वागत करण्यास तिला फार आवडे. अशा या दाम्पत्यास देवाच्या कृपेमुळे एक बुद्धिवंत सुपुत्र लाभला होता. त्याचे नाव हेमकंठ होते. त्याच्या अंगी 10,000 हत्तीचे बळ होते. एवढा बलशाली असून सुद्धा त्याला आपल्या शक्तीचा गर्व नव्हता. तो आई वडिलांची आज्ञा मानत असे. अशा प्रकारे राजा, त्यांची लावण्यवती पत्नी व हेमकंठ नावाचा सुपुत्र यांच्यासह राजा आपल्या राज्यकारभार सांभाळून देवास समरून आनंदाने राहत होता. या ठिकाणी गणेश पुराणातील पहिला अध्याय समाप्त झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.